त्यांचे ड्रायव्हर आणि त्यांचे मालक यांचं ट्रेनिंग सेशन आता आपण इथे घेतलं। याच्यानंतरचं पुढचं ट्रेनिंग सेशन गुरुवारी होणार आहे, बरोबर? गुरुवारी आणतात ना, गुरुवारी जे कर्षित वाहनावर कर्मचारी काम करणारे, जे उचलणारे गाड्या आहेत त्यांना आपण गुरुवारी बोलून त्यांना ज्या एसओपीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत सांगायच्या, त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना मायन्युटली त्यांना सांगणार आहे आणि त्यांच्याकडनं ते करून घेणार आहे। जसं की काही आता 1-2 लोकांचे हेअरकट्स प्रॉपर नाहीत, शेविंग प्रॉपर नाही, त्याच्यानंतर त्यांचा लुक प्रॉपर नाही, हा परत आपण ड्रायव्हर तुम्ही परत ज्यांना ज्यांना सांगितलंय ज्याचा लुक नाही, तू उठवरती उभा राहा, आता हा बघा याचा शेविंग नाही प्रॉपर, त्याला आज आपण तंबी दिलेली आहे की तो गुरुवारी येताना ट्रेनिंगला तो प्रॉपर त्याचं शेविंग मध्ये राहील आणि प्रत्येक दिवशी ज्या दिवशी क्रेन चालू होईल त्या दिवशी तो पहिले बघेल की त्याचं व्हिडिओ सीसीटीव्ही चालू आहे, सेकंड मेगाफोन चालू आहे, तो कंट्रोलला पहिला कॉल करेल की सीसीटीव्ही आणि मेगाफोन चालू आहे आणि नंतरच कर्षित वाहन चालवतं याबाबत, आणि कोणतेही व्यसन करणार नाहीत याबाबत त्यांचं समुपदेशन करून जर केलेले आढळले तर त्या क्षणी त्याच्यासाठी मालकांना इथं बोलेल की त्या क्षणी त्या जशी कंप्लेंट मिळेल त्या दिवसापासून त्यांच्या पुढच्या कालावधीपर्यंत जेवढं त्यांच्याबरोबर करार केलाय तेवढ्या कालावधीत त्यांच्याबरोबर आपलं करार संपुष्टात आणलं। ठीक आहे, आपण कर्षित वाहनाचं चालू करत आहोत तरीही पहिले 7 दिवस म्हणण्यापेक्षा गुरुवारपर्यंत ज्या ठिकाणी बोर्ड्स लागलेले आहेत त्या ठिकाणी परत जाऊन समुपदेशन, अनाउन्समेंट, लोकांचं जनजागरण करणार आहोत आणि त्याच्यानंतरच कर्षित वाहन चालू। आपल्याकडे टोईंग व्हॅन आपण त्यांच्याबरोबर मुदतवाढ त्यांना करार केलेला नव्हता म्हणून जानेवारीपर्यंत बंद होत्या, जानेवारीमध्ये करार केला, पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सीसीटीव्ही नव्हते, त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जीपीएस नव्हतं, तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टीम्स थरली परत चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की कर्षित वाहनं चालू करण्यासाठी। पण हे चालू करताना आपण ज्या प्रॉपर एसओपीचं तंतोतंत फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं। ड्रायव्हर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे ट्रॅफिक पोलीसचे जे कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणार आहे त्यांच्यासाठी एक 2 तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं आणि त्याच्यात त्यांनी काय करणं आणि काय करू नये हे त्यांना आपण त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे। तसेच आता गुरुवारी परत जे कर्षित वाहनावर कर्मचारी, जे कर्षित वाहन कंपनीचे जे कर्मचारी आहेत, हेल्पर जे आहेत आणि जे लेखनिक आहेत त्यांचं आणि सीवॉर ला बसणारा जो आमचा अंमलदार आहे त्याचं गुरुवारी परत एकदा ट्रेनिंग सेशन करणार आहोत आपण आणि ते ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर तोपर्यंत कर्षित वाहनं सर्व फक्त अनाउन्समेंट्स करतील की ह्या ठिकाणी नो पार्किंग आहे, या ठिकाणी समविषम पार्किंग आहे, या ठिकाणी टाइम बाउंड पार्किंग आहे, याचं फक्त अनाउन्समेंट करतील आणि त्याच्यानंतरच शुक्रवारी किंवा शनिवारी आपण कर्षित वाहनं हे सगळं यांचं ट्रेनिंग झाल्यानंतरच त्याचं कर्षित वाहनं चालू करणार आहोत। सर, टोईंग व्हॅन बाबत अनेक तक्रारी ज्या आहेत ठाणेकरांनी मांडलेल्या आहेत, कशा पद्धतीने आता काळजी घेणारे वाहतूक विभाग? बऱ्याचशा तक्रारी अशा होत्या की आमचं टोईंग व्हॅनचं जागेवर चलान झालेलं नाही, आमचं जे वाहन आहे ते गल्लीतनं उचलून आणलं, आमच्या घरातनं उचलून आणलं, त्यासाठीच आपण याला सीसीटीव्ही लावलेले आहे जेणेकरून कुठनं जागा उचलली आणि कसं उचललं आणि कोणत्याही प्रकारे जर चलान जाग्यावर झालं नाही, ज्या ठिकाणनं गाडी उचलली त्या ठिकाणनं जर चलान झालं नाही तर त्या कर्षित वाहनावर जो अंमलदार काम करणार आहे त्याच्यावर आणि त्या क्रेन चालक असेल आणि त्याचे कर्मचारी असतील त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात